आता खाली जे पत्रे दिसतेत ते ह्या भुयाराजवळील मसोबा आहे आणि हे जे भुयार आहे ह्या नारायणगडाच्या पश्चिमेला आहे बघा। आता हे माझे मित्र सोमनाथ गोविंद सोनवणे या भुयारामध्ये प्रवेशद्वारात शिरलेत। आता आम्ही दोघं बॅटऱ्या घेऊन भुयार बघण्यासाठी जात आहोत। बघा आता आतलं प्रदर्शन कसं आहे ते बघू आपण जरा। लावा बॅटऱ्या दोन्ही। बघा हे अद्भुत रम्य असं ठिकाण आहे आणि याला बघा आता असं बघा हे बसून जावं लागतंय बघा याला ह्या भुयाराला। आणि ह्या भुयाराची आख्यायिका म्हणजे या ठिकाणी ऋषीमुनी राहतात। खाली वाकूनच जावं लागतं झोपून जावं लागतं याच्यात। पाकळ्या आहेत का काय आतून चौकट याच्यामध्ये आता हे चप्पल काढू का आता ऋषीचं ठिकाणी म्हणल्यावर मोठाले पाकळ्या चला आता दोन्ही बॅटऱ्या का एकच घेतली एक बॅटरी दुसरी बॅटरी चला भुयारामध्ये आता काहीतरी गोष्टीचा शोध लावायचा असला तर त्यामध्ये कष्टच असते खूपच कठीण भुयार आहे। वा 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 बघा आता आत जाण्याचं वटवा गोळ्या वटवा गोळ्यात का हे पहा भुयार वटवा गोळ्यातला येतो ते पाणी हे पहा बघा भुयार कुठं चौकट नाही काय नाही चौकट नाही पाणी आहे फक्त मध्ये ती चौकट दिसते पुढं पाकळ्या नाहीत हे आता वटवा गोळ्यात माणसामध्ये पाकळ्या वटवा गोळ्यात बघा या भुयार असे इकडे एक गेलंय आणि इकडे घ्या का इकडे एक भुयार गेले इकडे एक बोगद दोन्हीचा संगम होतोय का या बघा पाकळ्या कशा या भुयारातल्या पाकळ्या कशा फडफड करतात फडफड करतात पाकळ्या काय वटवा गुळणी म्हणायचं वटवा गोळी हा या वटवा गुळणी आहेत बघा पाकळ्या नाही काय वटवा गुळणी बघा ओके चला आता आपण भुयाराचं दर्शन घेतलंय त्या ठिकाणी पाणी आहे पुढं
बघा पाणी कसं दिसतंय छान एवढ्या डोंगरावर उंचावर जमिनीपासून खूप अंतर आहे. चला आता आपण दर्शन घेऊन माघारी फिरूया. येण्याचा खूप कठीण मार्ग आहे हो. चला चला पसरून यावं लागतं याच्या भुयारामध्ये. असं हे भुयार 1 ते 1.5 किलोमीटर आहे पहा. आणि हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. ऐतिहासिक तर याची इतिहास संशोधकाने दखल घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. हे नारायणगडाच्या खालीहून निघत आहे आणि हे उत्तरेच्या दिशेने पिंपरीकडे असं 1-1.5 किलोमीटरचं हे अंतर आहे. आणि हे पाहण्यासाठी दर्शकाने निश्चितच यावं आणि असं ऐतिहासिक गोष्टीचा सर्वांनी लाभ घ्यावा. चला ऐकण्यात आणि पाहण्यात खूप मोठा फरक आहे. याच्या प्रवेशद्वारावर आसराची स्थापना केलेली आणि हा सर्व नारायणगडाचा डोंगर आहे. या जमीन सपाटीपासून याची उंची सुद्धा 100 फूट उंच 200 फूट उंच असू शकते. असं हे ठिकाण खूप जंगलाचं ठिकाण आहे आणि ह्या नारायणगडाचाच हा सर्व परिसर आहे. तरी पर्यटक जे असतील सर्व त्यांनी अशा ठिकाणचा लाभ घ्यावा. धन्यवाद.